आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे। हॅलो 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 बेस कमी करा थोडं ट्रबल वाढवा हॅलो हॅलो नाम गाऊ नाम घेऊ
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. ओम नमोचे अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वाध्याय आत्मस्वरूपा देवा तोची गणेशो सकलमती प्रकाशो मणे निवृत्ती धासो अवधारी जोगी. ओम नमो ज्ञानेश्वराय. सर्व मंगल मंगल्ये श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. समाचरण सरोज सांद्रा नीलांबोद जगणनी हात पाणी मंडनाना मंडनानं तरुण तुलसी माला कंद कंज नेत्रं सदय धवलासं विठ्ठल चिंतायामी. वासुदेव सुता देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. कैलासराना शिवचंद्रमवळी फणींद्रमाता मुकुटधराळी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. घेतलेला अभंग पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेवराया यांचा अभंग चार चरणाचा सेवेकरता निवडलाय. पण दत्त उत्सव जयंतीचा कार्यक्रम आहे आपल्या आयोजित. आजपासून 7 दिवस सप्ताह बसणार आहे आणि 7 दिवस आपल्या इकडं 8 दिवसापर्यंत भगवंताचं येणं आहे आपल्याकडे. म्हणून सगळ्यांनी नाम घ्यायचंय. हा नामधारकाचाच ठसा सांगून जाणार आहेत. कारण आपल्या गावात जेव्हा जेव्हा भगवंत येतात तेव्हा तेव्हा आपल्याकडे काहीतरी कार्यक्रम आयोजित असतो. तशी आपली दत्त जयंती आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, गुरुचरित्र पारायण सोहळा आहे आणि गीता जयंती आहे. त्याचबरोबर आजचा पहिला दिवस आहे. आज रोहिदास महाराजांची जयंती सुद्धा आहेच. माझ्यासाठी नाही तर सगळ्यांसाठीच आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. विठ्ठल
अभंगातून. नाम घ्यावे नाम द्यावे, नाम विठोबाची वहावे, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. टाळ दिंडी घेऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ गीती, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. नामदेव राया म्हणतात दास पंढरीचे. आपल्याला काय करायचंय? नाम घ्यायचंय आणि नाम द्यायचंय. नाम घ्यायचं म्हणजे काय करायचं? मुखाने नामस्मरण करायचं आणि हाताने टाळी वाजवायची. प्रत्येक वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, त्यावेळेस टाळी वाजवत जावा. वेम तुमच्यावर पाळी आणणार आहे नाही टाळी वाजवली तर, म्हणून टाळ्या वाजवायच्या. टाळी शिवाय माणसाला सद्गती प्राप्त होत नाही, एको प्रेशर चांगला राहतो, म्हणून प्रत्येक वेळेला टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल विठ्ठल जेव्हा म्हणेल तेव्हा टाळ्या वाजवायच्या. नाम घ्यायचं नाम द्यायचं. आणि आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. त्या देवाचे दास व्हायचंय आपल्याला. आज आपण जेवढे नाम घेऊ तेवढं कमीच आहे. 1 वर्ष आपण असंच राहायचंय. कारण जसं मोबाईल आपण चार्जिंगला लावतो आणि चार्जिंग आहे तोपर्यंत चालतो, तसा सगळ्या गावांनी एकवटून यायचंय. आज नाम सप्ताय, आज सगळ्यांनी यायचंय. आपले बॅटरी चार्जिंग करून घ्यायचे. काय की बॅटरी चार्जिंग झाली का वर्षभर आपल्याला कशाचीच भीती नाही. म्हणून साठी हा सप्ताह आयोजित केलेला असतो गावात आपल्या. म्हणून भगवंत येतात, आपल्या बॅटऱ्या आणा, सगळ्यांनी चार्जिंग करा, नामाच्या बाजारात या. नामाच्या बाजारात येऊन नाम घ्या, नाम द्या, देवाचं व्हा, देवाला आपलंसं करून घ्या, देवाचं व्हा. टाळदिंडी हाती घ्यायचा, विणा घ्यायचा, भजन पूजन आपल्याला करायला सांगितलंय. ह्या आता 7च दिवस म्हणून नाही, तुम्हाला अखंड सुद्धा नाम घ्यायला सांगितलंय. म्हणून अखंड सुद्धा कधीही नाम घेऊ शकता. पण आता या नाम सप्त्याच्या निमित्तानं सगळ्यांनी नाम घ्यायचंय, नाम द्यायचंय. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नाम घ्या नाम द्या, आम्ही देवाला आळवलं. आमचा लाडका पंढरीश पांडुरंग परमात्मा नामदेव रायांचे इतके लाड करत होता, इतकं लाड करायचा. तर भगवंत त्याला आपल्या समोर दररोज बसवून घेण्यासाठी आग्रह करायचा. नामदेव रायाच्या हाताने देव नैवेद्य खात होता. असं महान भगवत होतं भक्त माझं. नामदेव राया जर देवाला जर दिसलं नाही तर देव नाराज व्हायचे. म्हणून नामदेव राया म्हणतात, आम्ही लाखोली आम्ही लाखांनी देवाला सहस्त्रनामे, आम्ही लाखांनी हजारांनी कोटीनं, जसं हे करत कसं म्हणता आम्ही, त्यांनी लय शिव्या दिल्या बघा मला, लाखांनी शिव्या दिल्या. तसं आपण देवाचं नाम लाखांनी घ्यायचंय आणि दास पंढरीचं व्हायचंय. विठ्ठला ज्ञानेश्वर माऊलीला कळालं की देव नामदेव रायाच्या हाताने जेवण करतोय. देव नामदेव रायांच्या हाताने जेवण करत आहे. मग आपण काय करावं? नामदेव राया नामाची प्रेरणा सगळ्यांना देण्यासाठी पोषक ठरणार आहे. आपण नाम घ्यायला नामदेव रायाकडे जावावं. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई सगळेजण मिळून पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपूरकडे निघाले. माय बापा हो, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, माय आळंदी आहे, बाप पंढरी आहे. म्हणून माऊली पंढरपूरला निघाले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई नाम घेत आपलं पंढरीला आले. तर निवृत्तीचं सुद्धा नामच घ्यायचंय. निवृत्तीचं नाव घेणं म्हणजे संसारातून निवृत्त होणे. ज्ञानेश्वराचं नाव घेणे म्हणजे संसारात ज्ञान रूपाने प्रगट होणे. सोपानाचं नाव घेणे म्हणजे संसार सोपा करून देणे, सोपानाच्या नावाची उक्ती. आणि मुक्ताबाई म्हणजे संसार सागरातून मुक्त व्हायचंय. नामदेव राया म्हणजे नामधारक व्हायचंय. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणजे तर काय सांगायचंच काम नाही. तुकाराम नाम
ताकद इतकी ना हेम सुद्धा थर 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 कापतं. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, अशी नामाची ताकद आहे. म्हणून नाम घेऊन आपण संसार सागरातून तरुण जातोय. एकमेव साधन आहे की संसार सागरातून तरुण जायचं नाम घेणं. म्हणूनच नामदेवराया सांगतात नाम घ्या नाम घ्या. अरे ज्ञानेश्वर माऊली निघाले, चौघही भावंड मुक्काम कर पंढरपूर पशी आले आणि वाळवंटात थांबले. वाळवंटात थांबल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्याने पाहिलं आणि नामदेव रायासहित सगळे वाळवंटात आले. आणि वाळवंटात आल्यानंतर सगळ्यांची दर्शन झाले. नामदेव राया, निवृत्ती, ज्ञानदेव सगळे एका जागेवर एकमेकांचं दर्शन घेऊ लागले. निवृत्तीनं नामदेव रायांचं दर्शन घेतलं, ज्ञानाने घेतलं, सोपानाने घेतलं, मुक्ताने घेतलं आणि नामदेवानी सुद्धा त्यांचं दर्शन घेतलं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. आनंदी आनंद झाला. वाळवंटात आनंदाचा सोहळा चालू झाला. ज्ञानेश्वर माऊली म्हणले, अरे आम्ही नामदेव रायांच्या भेटी करता आलो म्हणे, तुमच्या हाताने देव नैवेद्य खातो म्हणून आम्हाला तुमच्याकडे यायला आवडलं. तुम्ही नाम साधना चांगल्या पद्धतीनं नामस्मरण तुम्ही सगळीकडे पसरवता, सगळ्याला आधर्म वाटलाय, त्यासाठी तुम्ही नामाला उपयुक्त आहात आमच्या, म्हणून आम्ही आलोय. आणि आल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्मा वाळवंटात उभे राहिले होते. उभे राहिले, कमरेवर हात देऊन उभे राहिले आणि सांगितलं, नामदेव राया आता हे आलेत तर कीर्तनच करा. म्हणून नामदेव राया कीर्तन करायला लागले. कीर्तन करता करता काही वेळ गेला तर कळालाच नाही. कितीतरी वेळ गेला पण काही कळतच नव्हतं. बराच वेळ झाल्यानंतर माऊलींच्या लक्षात आलं की आपण यांना तीर्थयात्रा करायला नेलं पाहिजे. माऊलींनी नामदेव रायांचं कीर्तन झालं की दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन सांगितलं, अरे मला तुम्हाला तीर्थयात्रेला घेऊन जायचंय, यासाठीच मी आलोय, तुम्ही याल का? केळीवाणी चेहरा करून पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे नामदेव राया पाहू लागले. पण पंढरीश पांडुरंग परमात्म्याला वाटलं आता उपयोग होईल, अशीच घटना घडणार आहे. नामदेव रायांनी काय केलं? नामदेव रायांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि सद्गतीत झालं. तोंडावरची उदासी पाहिल्यानंतर कळालं की यांना जरा जायचं अवघडच वाटतंय. देवा मी तुम्हाला सोडून अजून कधी कुठं गेलोच नाही, पण आता माझ्यावरती येळ येते का काय सांगता येत नाही. पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे पाहत पाहत नामदेव राय मागे सरले. तोपर्यंत म्हणले, ज्ञानदेवाने बरोबर ओळखलं, निवड अगदी अचूक आहे. संतांच्या संगतीनं माणसाची काही वाईट व्यवस्था होत नाही, उलट चांगली अवस्था होती. बरोबर ओळखलं आणि म्हणले, आम्ही तीर्थयात्रेला जातोय, या आपल्या नामस्मरणाचा प्रचार करायचाय, प्रसार करायचा. या नामस्मरणाचा आधर्म वाढलाय, जातीभेद वाढलाय, हा जातीभेद मत्त करून टाकायचाय, बंद करायचाय. जरा थोडंसं आपण नाम प्रसारणच करूया म्हणून निघाले. मुक्काम करत 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 अचानक ते सावता माळ्याच्या मळ्यात गेले. मुक्काम करत करत सावता माळ्याच्या मळ्यात गेले. सावता माळ्याचं दर्शन झालं. कांदा मुळा भाजी, 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 अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी.
गाझर रताळू अवघा झालासे गोपाळू विहीर मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. बघा सावतामाळी काय कच्चे होते नव्हते का? सावतामाळे असे होते. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला त्यांनी हृदयात ठेवलं होतं. तिथं गेल्यानंतर दर्शन घेतलं सावतामाळ्यांचं. सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर सावतामाळी म्हटले बरं झालं तुम्ही आला, चांगला योगायोगा. इथं सुद्धा एखादं कीर्तन झालं पाहिजे. तिथं सुद्धा कीर्तन केलं आणि पुढे तिथलं कीर्तन आटोपल्यानंतर पुढे जेवण, कांदा मुळा भाजी, अगदी जेवण सगळं पंचपक्वानाचं झालं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला ढेकरं आल्याची इकडं उपमा आली पंढरीला. म्हणले जेवण झालं वाटतं. म्हणले हा जेवण झालंय, आता पुढे निघाले औंढा नागनाथाला. आणि औंढा नागनाथाला गेल्यानंतर तिथे विसोबा खेचर नामदेवरायांचे गुरु होते. तिथं सुद्धा नामदेवराया गेले महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि तिथं महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा गजर चालला होता. हरे हर 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 महादेवा गिरिजाशंकर सदाशिवा. हर 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 महादेवा गिरिजाशंकर सदाशिवा. गजर, महाशिवरात्रीचा गजर. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामि. हर हर शंभो शंभो शंभो. मस्त गजर चालले. आणि गजर चाललेल्या तेवढ्यात हे हजर झाले तिथे. विसोबा खेचरांना आनंद झाला. नामदेवरायांनी गळा भेट केली. गुरुची आणि शिष्याची भेट झाली. आणि गुरु शिष्याची भेट झाल्यानंतर जसं गंगेतनं पाणी गंगेच्या पाण्यासारखं निवाळ पाणी असं डोळ्यातून घळघळ वाहू लागले. गळा भेट झाली. अरे वा म्हणले, माझा आनंद गगनाला मावेना. इथं सुद्धा कीर्तन झालंच पाहिजे. तिथं सुद्धा कीर्तन करायला सुरुवात केली. आणि महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळं तिथं महादेवाला अभिषेकाच्या गडबडीची वेळ चालू झाली. तेवढ्यात नामदेवरायांचं कीर्तन रंगाला यायला आणि ब्राह्मण अभिषेकाचं सामान घेऊन यायला गाठ पडली. गाठ पडल्या म्हणले काय कालवा लावलाय देवळात तुम्ही? काय नामदेवराव तुम्ही? हे तुम्हाला पटतंय का? देवा पुढे गोंधळ. विसोबा खेचर लाल बुंद झाले. म्हणले आम्ही काय गोंधळ घालतोय का? नाम कीर्तन करतोय आम्ही, तुम्ही म्हणता गोंधळ गोंधळ गोंधळ. अरे याला गोंधळ म्हणतात का? गोंधळ आहे का तो? नामचिंतनाला गोंधळ म्हणता. मग तुम्ही काय करता? तुमचं कसं असतं ते आम्हाला बघायचंय. म्हणले आम्ही अभिषेक करणार आहे. तुमच्यात आणि आमच्यात हरिहरात भेद आहे. तुमचा पंढरीश पांडुरंग परमात्मा वेगळा आहे, आमचा शिव वेगळा आहे. आम्हाला हे असलं चालत नाही. तुम्हाला कीर्तन करायचंय ना तर बाजूला जाऊन करा. तुम्ही पाठीमागं केलं तरी चालेल. तुम्ही इथं करू शकत नाही कीर्तन, कारण अभिषेकाची वेळ झाली. अभिषेक आम्हाला करायचा आहे. बरं ठीक आहे. विसोबा खेचर म्हणले चालतंय, तुम्ही पुढे करा, तुमचं चालू द्या, आम्ही पाठीमागे कीर्तन करतो. मग पुढे अभिषेक करायला लागले. भाविक भक्तांना सांगितलं ज्यांना ज्यांना अभिषेक बघायचा आहे त्यांनी इथं ओम नमः शिवाय मंदिराच्या पुढे बसा. आणि ज्यांना रामकृष्ण हरी आवडतं त्यांनी चला पाठीमागे. मग नामदेवरायांचं कीर्तन इतकं गोड होतं तर त्या कीर्तनाच्या गोडीनं सगळीच माणसं मंदिराच्या पाठीमागे गेली. भगवंत सद्गतीत झाले. अभिषेक चालू होता. बघितलं तर बोटावर मोजावं एवढीच माणसं. काय झाली? सगळी माणसं कुठं गेली? म्हणले जरा माग तरी बघावा. तर चक्क मंदिरानेच तोंड फिरवलं होतं. जिकडं नामदेवरायांचं कीर्तन होतं तिकडं फिरविले देऊळ जगमाची खाती.
नामदेवरायाच्या कीर्तनाला महादेवाचं मंदिर फिरलंय, म्हणजे देवात भेद नाही. महादेवाच्याच मंदिरात विसोबाराया खेचर होते, त्यांचे गुरु एक मंदिर फिरलं. देव दूध पेला नामदेवाच्या हाती. नामदेवराया काही साधे नव्हते. नामदेवराया महान भगवत भक्त होते. पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या मित्रासारखे त्यांना गोड बोलायचे. माईबापा हो, परत ती पुढे तसेच गेले. बार्शीला भगवंताचं दर्शन झालं. बार्शीवरून परत नाशिकला गेले. नाशिकला पंचवटीत स्नान आरपल्यानंतर तिथून परत काशी यात्रेला सुरुवात झाली. काशी यात्रा सुद्धा करून आले. काशी यात्रेला गेल्यावर कबीरदासजींची भेट झाली आणि यात्रा सफल झाल्याचं त्यांना तिथं वाटलं. तिथं गंगा स्नान झालं आणि परतीच्या परवसाला परत निघाले. त्र्यंबकेश्वर सगळं देव फिरून झाल्यानंतर, नाम प्रचार प्रसार झाल्यानंतर पंजाबला आल्यानंतर तिथं वाळवंट होता. त्या वाळवंटात पाण्याची सोय नव्हती. अजिबात कुठेही पाहिलं तर पाण्याला अजिबात कुठं सुद्धा पाण्याची सोय नव्हती. पण एक विहीर होती, पण फार चिचुळी आणि खोल पाणी. त्याच्यात उतरायलाही येत नव्हतं आणि चढायचं तर लांबच राहिलं. उतरायला येत नसल्यामुळे ह्या दोघांनीही पाहिलं आतमध्ये अवघड दिसतीया. त्यांच्या बरोबर भाविक भक्त सुद्धा आलते. नामदेवरायांना आणिमा शक्ती वापरली आणि सूक्ष्म रूपाने जाऊन त्या विहिरीतलं पाणी पिऊन आले. ज्ञानेश्वर माऊली पाणी पिऊन आले आणि नामदेवरायांना म्हणले, तुम्ही सुद्धा सूक्ष्म रूपाने तुम्ही पाणी पिऊन या. नामदेवराया म्हणले, सगळ्यांसाठी नाम प्रसरण करायचंय. मी कसा एकटा जाऊन पाणी पिऊ? हे सगळे भाविक भक्त आहेत, यांचं काय करायचं? यांना कोण पाणी पाजणार? यांना पाणी पाजण्याकरता पाण्याची काहीतरी सुविधा केली पाहिजे. म्हणून देवाचं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन चालू केलं आणि चिंतन चालू केल्यानंतर मोठ्याने विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग कौतिक केलं तर समोरच्या माणसाला चांगली बुद्धी येते. तुम्ही जर असा मारक्या म्हशीसारखा बघत बसला तर देव तुमच्याकडे चांगलं बघेल का? देवाची पूजा जरी करायला गेला तर वचकीनं कुंकू डोळ्यात टाकते. देव रडतोच, मरा तुम्हाला काहीच नाही. डोळ्यात कुंकू टाकलं की देवाला रडायला येतं. तुमच्या डोळ्याला थोडं जरी घामाचं पाणी गेलं तर तुमच्या डोळ्यातून पाणी यायला चालू होतं. तुम्ही असा लांबण चिमटभर कुंकू त्यांच्या तोंडावर टाकून देता, कसं बघल देव तुमच्याकडे? म्हणून कट्यावर बसलेल्यांना यमच न्यायला येणार आहे पट्ट्या. जलमली खाटावर बसले ती कटावर, मेल्यावर मी जाते ती मसन वाट्यावर. लय अवघड असतं. मंडपात या सुपातनं भोंड कशी बाजूला काढून टाकते ती, तसं तुम्हाला बाजूला काढून टाकते.
बघा ऐकायचं असलं तर ऐका, नाही तर आमचं काय जात आहे. नाम घ्या नाम घ्या, नाम फेकून का द्यायना. काय आमचा फरक पडतोय. तसं तुम्हाला सुपातनं बाजूला भोंड आहे तुम्ही भोंड. भोंडांना ऐकायला बी येत नाही. भोंडालेली दिसते ती एकदा रुड बायकून जेवाय केलं आणि दारातच बसलं जेवायला. दारात बसलं, दारू प्यायलेलं होतं. गडागडा लोळायचं एक घास खायचं, गडागडा लोळायचं एक घास खायचं. बिंडकुळ्याने मिटिंग घेतली. म्हणले ह्या लोळत ह्या जरा ह्याच्याकडे जाऊन बघावंच. 2-4 बिंडकुळ्या ताटात बसल्या. म्हणला गंगे अवघड झालं. म्हणला तो कोंबडी कसली शिजावली नाही. हो गंगी कमरेला पदूर खाऊनच बाहेर आली. म्हणली तुम्हाला काय कळतं का नाही. कालवा काढणं कशी आजारी भक्ती अशी वाचाकली नाही. त्याने बिंडकुळ्याच खाया चालू केलं. लय अवघड असता. दारू प्यायला फरा 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 बिंडकुळ्यावर पण खाल्ल्या. आणि बायकोला म्हणलं हे बघ आता जर मला काय म्हणलीस तर तुला सुद्धा चाराल. ती म्हणली ए बाबा बिंडकुळ्या आहे त्या तू खातो ती खातो मला बी देतो काय विठाला. माय बापा हो नामदेवराया पाणी पिले. पण नामदेवराया कसे पाणी पिले माहिती का. सगळ्यांची काळजी करून. असं नामदेवरायांनी पाणी वर आणलं. पंजाबमध्ये विहीर आहे अजून, त्याला नामदेव कुवा म्हणून ती प्रसिद्ध आहे. त्या विहिरीचं पाणी नामदेवरायांनी वर आणलं आणि स्वतःही पेले आणि त्यांच्या बरोबर वारकरी आलेले सुद्धा पेले. म्हणले हे मला तुमचं पटलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणलं हे तुमचं मला पटलं का तर तुम्ही नाम देणे आणि नाम घेणे याच्या लायक तुम्ही आहात. तुम्ही स्वतःच नाही बघितलं तर ते 4 वारकरी आपल्या बरोबर आले. त्यांना पाणी पिण्याकरता त्यांची सुविधा चांगली केली. म्हणून नाम घ्यावे नाम द्यावे नाम घ्यावे नाम घ्यावे नाम पंढरीकडे आले. आल्यानंतर परत वाळवंटात आले. वाळवंटात बसल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं डोळं भरून आलं. माझा लाडका ज्ञानाच्या डोक्यावरून हात फिरवायला लागलं. इतकं लाडकं होतं ना नामदेवराया. लय लाडकं होतं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं. ज्ञानदेवाने काम चोख केलं. याची पावती पंढरीश पांडुरंग परमात्म्यापाशी आणून दिली. नामाचं प्रसरण झालं. नामचिंतनाला सद्गती प्राप्त झाली. याचा आनंद ज्ञानेश्वर माऊलीला जास्त झाला. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सुद्धा झाला. नामदेवराया भक्तीचे नाम द्यायला नाम घ्यायला समर्थ आहेत. त्यांनी सगळीकडे नामाची प्रेरणा केली. म्हणून आजच्या दिवशी प्रत्येकाने नाम घ्यायचंय नाम द्यायचंय. कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. उद्या आजचं पुण्य शेवटपर्यंत मिळणार आहे. मध्ये आधी आलेल्यांची यादीला नावं येणार नाहीत. कारण ते सुरुवातीला असतात तेच पुढे जातात. महाग बसतात त्यांची फसगतच असते. म्हणून यादीला पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या यादीत नाव आपलं यावं वाटत असेल तर मंडपात बसायचं.
बाहेर बसलेल्यांना यमाच्या यादीत नाव जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने म्हणतात बसलात खूप सुंदर छान बसले सगळे. आई बाबा हो, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा आनंद गगनाला गेला. नामदेव रायांना कीर्तन करायचं होतं, तोपर्यंत चोकोबा राया आणि गोरा कुंभार सगळे वाळवंटात आलेले होते. सगळ्यांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर इतका आनंदाने नाचत होते वाळवंटात. दर्शन झालं मात्र ज्ञानेश्वर माऊली म्हणले आम्हाला आता थोडस जरा आराम करण्यासाठी आम्ही बसतो, तुम्ही सगळेजण इकडे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक व्हा. माऊली लांब झाले तोपर्यंत गोरोबा काकांना निरोप कोणीतरी पाठवला, पंढरीश पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला बोलवलंय असा भास होऊ लागला. गोरोबा काका कुंभार गाडगी घडवत होते. गोरोबा काकांचा व्यवसाय कुंभार होते आणि मग गोरोबा काकांचा व्यवसाय कुंभाराचा होता. गोरोबा काकांना असं वाटत होतं पंढरीश पांडुरंग परमात्म्यापाशी जावं राहावं, पण घर परपंच असल्यामुळे पंढरीश पांडुरंग परमात्म्याला मनातलं मनोगत कळालं आणि स्वैराबाई पाण्याला जायच्या होत्या आणि बाळ त्या बाईंना सांगितलं की मी जरा पाणी घेऊन येते, मग तोपर्यंत तुम्ही बाळाला सांभाळा. गोरोबा काकांच्या कडेला रांगणारा बाळ सोडलं. गोरोबा काका चिखल तुडवत होते गाडगी करण्याकरता. गाडगी वडगी चिखल तुडवत होते. गोरोबा काका स्वैरा पाण्याला गेल्या. ताना पाण्याला गेली. बाळाला खाली सोडलं आणि पाण्याला गेली. पाण्याला पाणी घेऊन येईपर्यंत बाळ रडत होतं. गोरोबा काकांचं पांडुरंग हरी चिखल तोडवायचं काम चालूच होतं. चिखल तोडवत होतं आणि चिखल तोडवत असताना रडत रडत बाळ त्या चिखलात आलं आणि चिखलात आल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भजनात कधी बाळ पायाखाली तुडवलं ते कळालंच नाही. चिखलात तुडवल्या गेलं. बाळ चिखल माती एकच झालं. लाल भडक सगळा तो मातीचा ढीग झाला. तुडवायचं काम चालूच होतं. ताना पाणी घेऊन आली. पाणी घेऊन आल्यानंतर बाळ कुठे म्हणून इकडं तिकडं शोधाशोध करायला लागली. बघते तर लाल गुंद माती झाली. काय आता म्हणावं, लाल गुंद माती झाली. अहो म्हणे बाळ कुठे, आपलं बाळ कुठे म्हटलं तरी त्यांना सूद येईना. गोरोबा काका आपल्याच नादात कशाचं बाळ आणि कशाचं काय, बाळ पायाखाली तुडवून गेलतं. बाळ तुडवल्याचं दुःख तिला सहन होईना. तिनं ती मुठभर माती उचलली, आपल्या छातीला लावली, ती रडायला लागली, म्हणायला लागली, तिचं काळीच बोलायला लागलं, म्हणायला लागली माझं सोनूला सोनूला, माझं छकुला छकुला, बाळा तुला दोन्ही डोळ्यात डपलं, माझं सोनूला सोनूला, माझं छकुला छकुला. बाळ तुडवलं. आईचं काळीज होतं. माती मोठभर घेऊन काळजाला लावली, रडायला लागली जोरात. मला कस तरी होत या बाळा तुला रे बघताना. कसं तुडवलं तुला बाळा, कसं तुडवलं रे चिखलात. ए पांडुरंगा, किती दंग केलंय रे माझ्या नवऱ्याला तो नामचिंतनात. तुझा दास बनवायचा होता तर कशाला आम्हाला बाळ दिलं रे, कशाला दिलं बाळ, काय कारण होती बाळ दिलं, तू कशाला दिलं. आता मी कोणाला सांगू माझं बाळ गेलं, माझं सोनूला सोनू. कोणाला म्हणायचं, कोणाला सांग सांग. देवा तुझ्या मनात होतं ना, मला उघड करायचं होतं, माझं बाळ तुला मारायचं होतं, मग द्यायचं तर नव्हतं ना, का दिलं. अहो ऐकलं का, बाळ तुडवलं, माझं बाळ तुडवलं. झाला ना आता एकदाच मोकळं, झाला मोकळं. जा आता त्या काळ्या इटेला जा, घाला जाऊन साखर. नाही ग, माझ्या लक्षातच आलं नाही. कशाला जन्माला घालायचं तुम्ही, कशाला जन्माला घालायचं. बाळ माझं मेलं, मला अजिबात सहन होत नाही. आरडा ओरडा करायला लागल्या.
पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शिव्या द्यायला लागल्या. शिव्या म्हणले, ताने देवाला शिव्या द्यायच्या नाही. आवाज खाली. ओरडायला लागले बायकोवर. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला एका शब्दाने बोलतील तर माझ्या एक तर वाईट नाही म्हणली. हेच करायचं होतं तुम्हाला. तुम्हाला सुद्धा मारायचंच होतं. मला मारायचं होतं. काठी उचलली धावल्या अंगावरती. म्हणली, खबरदार, माझ्या जर अंगावला हात लावला तर हातातली काठी हातात तप्त झाले जागेवरती. तप्त झाले जागेवरती. 1 मिनिट तप्त झाले. मग लक्षात आलं आपल्या हातून काय झालं. हे वाईट कृत्य झालं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दास होऊ पाहता घर प्रपंचात बाळ माझं गेलं. रडता रडता ताणीनं धीर घेतला आणि धीर घेऊन माघ सरली. आणि बऱ्याच दिवस झाल्यानंतर चोकोबाराया सुद्धा दुःखीच होते. गोरोबा काका सुद्धा दुःखीच होते. आणि दुःखी अवस्थेत मागे सरून बसले. ताणीच्या लक्षात आले. म्हणले, आता आपला वंश बुडतोय. आपल्या अंगाला हात नाही लावत म्हणल्यानंतर आपला वंश बुडतोय. आपण आपल्या बहिणीला तरी ह्यांना देऊ म्हणजे आपला वंश वाढेल. म्हणून आपल्या आई वडिलांकडे गेली आणि आई वडिलाला सांगितलं की ती रामी तेवढी मला सवत म्हणून दिली तर बरं होईल. आईबाप म्हणली, काय हरकत नाही, तू म्हणती तर देऊया. आपल्या बहिणीला आपली सवत बनवावं आणि वंश वाढावा ही ताणीचा हेतू होता. पण गोरोबा काकाचा तसा हेतू नव्हताच. बास म्हणली. एक झालं तर दुसरं नाही करायचं. तरी सुद्धा ताणीनं आग्रह करून लग्न करायला भाग पाडलं. रामी बरोबर गोरोबा काकांचं लग्न झालं. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आपल्या इथं जसा निरोप देतात तसा निरोप देण्याकरता सगळा लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आई वडील दोघेही ताणी रामीला निरोप देण्याकरता निघाला. सांगितलं, हे बघा जावई बापू, तुमचं दर्शन घेतो. माझी एक विनंती आहे, जसं तुम्ही ताणीला सांभाळलं तसंच माझ्या रामीला सांभाळा. संपलं. माई बापा हो, ताणीच्या अंगाला हात लावत नव्हते तसंच रामीच्या अंगाला सुद्धा हात लावला नाही. म्हणजे लग्न करून सुद्धा उपयोग नाही. गेले आले गावाकडं. आल्यानंतर बरेच दिवस झालं. रामीला वाटायचं मला नाही हात लावला तर ताणीला तरी लावतील. ताणीला वाटायचं आज नाही उद्या, उद्या नाही आज. रामीच्या ताणीच्या दोघीच्या मनात एखाद्या दिवशी तरी हात लावतील. पण गोरोबा काकांचा ठामच निर्णय होता, हातच नाही लावला. हातच नाही लावल्यानंतर दोघीनं विचार केला आणि विचार करून म्हणल्या, यांनी नाही लावला तर नाही लावू दे, पण आपण तरी काहीतरी करूया. म्हणून दोघीनं विचार केला. जास्तीचं डोकं आपलं चालतं. आपण आपल्यासारखं डोकं चालत नाही. समोरचा माणूस आपल्या मालकाकडे यायचं असलं ना तर त्याच्या मनात काही येतोय ह्या आधी सांगतो आपण. आपल्या लक्षात लवकर येतं. आपला स्वभावच तसा आहे. भाताशिवाय खात नाही, साबणाशिवाय शॅम्पू शिवाय नाहत नाही आणि पार्लरला गेल्याशिवाय बी राहत नाही. हे आपला स्वभावच आहे. म्हणून तिनं काय केलं, म्हणले चला पार्लरला. गेल्या दोघी बी पार्लरला. म्हणले आता तरी बघतील, ठीक आहे आपल्यासारखं होतं होय. झाली सुंदर लई तू माझी राणू. लगेच अजिबात नाही. गेल्या पार्लरला दोघी नटून फटून आल्या. म्हणले आज संध्याकाळी बघूच काय करते. आणि मग काय केलं, संध्याकाळी ज्या वेळेस जसा बिछाना टाकत होते तसा बिछाना टाकला. आणि बिछाना टाकल्यानंतर गोरोबा काका आपल्या झोपायला गेले आणि ह्या म्हणल्या आज आपण काहीतरी नवीन केल्याशिवाय राहायचंच नाही. ताणी आणि रामीनं दोघीनं ठरवलं. गोरोबा काका घोर झोपी गेले. निम्या रात्रीचं दोघीही उठल्या आणि एक जण अलीकडे आणि एक जण पलीकडे. मध्ये गोरोबा काका. मध्ये गोरोबा काकाला दोघीनं घेतलं आणि दोघींनी एक एक हात आपल्या छातीवर ठेवून घेतला. काही मिनिटातच गोरोबा काका जागे झाले. आणि गोरोबा काका जागे झाल्यानंतर म्हणले बापरे, माझ्या हातानं केवढं पाप केलं. यांना मी
आण घेतली होती पंढरीश पांडुरंग परमात्म्याची, हात लावणार नाही. हे हात किती मूर्ख आहेत म्हणणे. हाताला काहीतरी शिक्षा केली पाहिजे, हाताला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. हात कसं यांच्या अंगावर गेले? हात गेले नव्हते, यांनी घेतले होते. दोघीच्या अंगावरचा हात काढला, हाताला शिक्षा देण्याकरता माई बापा हो त्यांनी हातच तोडून टाकले. एक नाही, अर्धा नाही, तर दोन्ही सुद्धा हात तोडून टाकले. आणि हात तोडून टाकले, रक्ताबंबळ हात झाले. बघता बघता गोरोबा काका रक्ताने नहाले. दोघींनी पाहिले, अवघड झालं. कशी काय विपरीत बुद्धी सुचली. दोघी घयावया करायला लागल्या. म्हणले काही नाही, चला आता त्या काळ्या मिठ्याकडे पंढरीकडे निघाले. आधीच हे वाळवंटात होते, पंढरीकडे निघाले. आले पंढरपूरला. आल्यानंतर नामदेव राया, ज्ञानेश्वर माऊली, पंढरीश पांडुरंग परमात्मे विठेवरती उभा होते. सगळे संत तिथे होते. आणि आले, वाळवंटात आले. पण जसा चेहरा कुचमलेला होता ना, तसं ज्ञानेश्वर माऊलीला आणि नामदेव रायांना हे आधीच समजलेलं होतं. गोरोबा काका थोडण्या हाताने भाया उडत होत्या वाऱ्याने. या दोघी तानी रामी आणि गोरोबा काका पंढरपूरला आले. वाळवंटात येऊन बसले. आणि वाळवंटात येऊन बसल्यानंतर हात पाहिला. नामदेव राया दर्शनाला आले. गोरोबा काकांच्या दर्शन घेतलं. ज्ञानेश्वर माऊलीनं पंढरीश पांडुरंग परमात्मा तर रडायलाच लागले. काय माझ्या भक्ताचे हाल म्हणे. रक्तममळ झालेलं पाहुणा, सगळ्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. अरे एक मिनिट माझी चंद्रभागा सुद्धा तप्त झाली आणि डोळ्यातून तिच्या सुद्धा पाणी आलं. ती सुद्धा रडायला लागली गोरोबा काकांचे अवस्था पाहून. आणि मग आता काय करणार. गोरोबा काकांनीही त्यांचं दर्शन घेतलं. गळा भेट झाली आणि आनंद झाला. तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला मनोमन वाईट वाटलं. ज्ञानोबा माऊलींना सुद्धा वाईट वाटलं. नामदेव राया म्हणले मी कीर्तन करतो तेवढाच आनंद होईल. म्हणून नामदेव राया कीर्तन करायला लागले. सगळे नाचायला लागले. पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा नाचत होता. नाचताना कीर्तन करी मुने देव नाचे पांडुरंग. देव कीर्तन करी मुने देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करायला लागले की देव नाचायचं पितांबर गळेपर्यंत. आपल्याला एवढं कधी नाचणं व्हायचं. आपण नाचत नाही, टाळी वाजवत नाही. नाचो कीर्तन नाचे रंगी. 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 नाचो कीर्तन
अरे कीर्तनात पंढरीश पांडुरंग परमात्मा नाचायचा, गोरोबा काका सुद्धा होते तिथे, बंका होती, सगळे संत वाळवंटात एकांतात बसले. गोरोबा काकांची अवस्था व्यवस्था पाहिली, सद्गतीत सगळ्यांना झालं वाईट वाटू लागलं. नामदेवरायांचं कीर्तन रंगाला येऊ लागलं. कीर्तनात रंगाला येत 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 कीर्तनाचा विठोबा रुक्माई झालं. विठोबा रुक्माई कीर्तनाचं झालं बरं का. आणि कीर्तनात विठोबा रुक्माई झाल्यानंतर सगळ्यांनी हात वरी केला आणि पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल असा जोरात गजर चालला. आणि पांडुरंग विठ्ठल असा जोर जोरात गजर व्हायला लागल्यावर सगळ्यांनी हात वरी करून टाळ्या वाजवत 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 सगळे नाचायला लागले आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. गोरोबा काकांच्या बाहू फरफरू लागल्या आणि अचानक भजनात दंग होत होत त्यांना हात फुटले आणि सगळ्यांनी हात वरी करून टाळ्या वाजवायला चालू केलं. पांडुरंग हरी, हात वरी करा. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग गजर चालू झाला. चोकोबारायांना हात आले आणि चोकोबारायांना हात आलेले पाहून संतांना आनंद झाला, नामदेवरायांना आनंद झाला. जास्तच उड्या मारून नाचायला लागले आणि तेवढ्यात ताणीला भास झाला. बाळ हळू 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 रांगत येऊ लागलं. ताणीचं बाळ सुद्धा गोरोबा काकांचं परत मिळालं. कशाच्या? देवाच्या दासाच्या कृपेने. म्हणून पंढरीचे दास झाले. अभंगाचे दुसरे चरण. जय
टाळ्या वाजवा. सुंदर करा. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झाले. इतके दास असं तन मन धन सगळं अर्पण देवाला करून देवाचं दास व्हायचं. असे आमचे रोहिदास सुद्धा आहेत आज ज्यांची जयंती आहे. खरं म्हटलं ना, जयंती म्हटलं ना तर ही डबल धमाका असतो बरं का. जयंतीचं पुण्य अष्टा असतं, फ्री आहे. सप्त्याचं अधिक जयंतीचं. बाईबापा हो, रोहिदास जन्मताच राम भक्त होते. छोटे होते पण रामाची सेवा आवडत होती रोहिदासाला. रविदास सुद्धा म्हणतात. लहानपणी रविदासच नाव ठेवले कारण त्यांचा रविवारी जन्म झालाय म्हणून त्यांना रविदास असं म्हटलं. आणि रविदास असं प्रभू रामचंद्राचं चिंतन करायचं. अगदी रविदास त्यांच्या वडिलाचं नाव रघुनाथ, आईचं कर्मादेवी. अशी त्यांना पुत्र इतका सुंदर झाला होता की त्याच्या हातून जर जोडे कुणी घेतले ना तर पाय मुलायम व्हायचे. आणि इतकं सुदृढ असं होतं. त्यांच्याकडे चमड सुद्धा देव रंगू लागत होता. माईबापा हो, रोहिदास असे होते की ती एक मिनिट सुद्धा प्रभू रामचंद्राशिवाय राहत नव्हते. जन्मल्यानंतर त्यांना वाटत होतं प्रभू रामचंद्राला मी कधी भेटेल म्हणून रडायला लागले. रडायला लागल्यानंतर रामदासांच्या लक्षात आलं आपला शिष्य जन्माला आलाय, आपण शिष्याला जाऊन भेटून आलो पाहिजे. म्हणून शिष्याला भेटण्याकरता रामदास निघाले. आणि त्याची आई म्हणायला लागली, अहो हा रवी रडायचाच राहत नाही, काही केल्याने रडायचाच राहत नाही. ते म्हणले बाळ माझ्याकडे आणा. चांभाराचे होते बरं ती चर्मकार. बाळ माझ्याकडे आणा, आम्ही चांभार तुम्ही ब्राह्मण, कसं काय? म्हणले काही नाही हरकत, आणा. रोहिदासाला घेतलं आणि रोहिदासाची रामदासाची नजरानजर झाली. नजरानजर झाल्यानंतर बाळ एकदम गप्पच झालं, रडायचं बंद झालं. आणि मग त्याच्या आईकडे दिले. म्हणली काय गमत आहे म्हणे, तुमच्याकडे दिलं का बाळ रडायचं राहिलं? म्हणले राहतंय हो, असतं काहीतरी कृपा. मग बाळ रडायचं राहिलं. बघता बघता बाळ 6 वर्षाचा झाला. पण नुसतं राम 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 रामाचं नामस्मरण करायचा. शाडू मातीची मूर्ती केली रामाची, सारखं रामाचं चिंतन. रामाचं चिंतन करत असताना त्यांना काही शाळेचं किंवा कशाचं शिक्षणाचं ध्यानच राहत नसत. नुसतं राम राम राम. मग त्याचं वडील म्हटलं आपण याला काय करायचं आता? 6 वर्षाचा होता बा. म्हणले 6 वर्षाचा त्याचं लग्न करू. मग चट मागे लागेल. 6 वर्षाच्या लेकराचं लग्न करतात का? पण पूर्वी करत होते. 6 वर्षाच्या रोहिदासाचं लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर आई बापाला वाटलं आता तरी हा चांगला संसाराला लागेल, हा चरमकार धंदा आहे तो आपला चांगला चालवेल असं वाटायला लागलं. पण त्यांनी काही त्याचा व्यवसाय सोडला नाही. तो राम 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 म्हणायचा. चांभाराचा व्यवसाय असल्यामुळं वाराणसीत होता आणि वाराणसीत तो चपल्या शिवायचा. वारकरी किंवा ऋषीमुनी कोण आले की त्यांच्या चपला जोडे शिवून द्यायचा आणि ती पण फुकटच शिवायचा. मग आई वडिलाला राग यायचा, याने जर असं नामचिंतन करायला लागलं आणि फुकटच काम करायला लागलं तर ह्याचा उदरनिर्वाह तरी कसा व्हायचा? म्हणून आई बापाला काळजी वाटायला लागली. आई बाप म्हणले बाबा तू हे राम राम नाम जपत बसतो, पण हे राम नाम जपता जपता तुझा प्रपंच कसा चालेल? म्हणून त्याला भांडत होते. मग त्याचं लग्न तर झालेलं होतं. बघता बघता तो 12 वर्षाचा झाला. आणि 12 वर्षाचा झाल्यानंतर त्याला आई बापानं घराबाहेर काढला. म्हणे अंगणात जागा आहे त्या जागेत राहा, तुमची तुम्ही दोघं कसं पोट भरायचंय तसं भरा. तुम्हाला फुकट धंदे करायचेत ना, खुशाल करा, आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही. मग रोहिदास आपल्या आई वडिलांच्या दाराच्या झोपडीतच झोपडी पुढे घातली आणि दोघं तिथं राहू लागले. लोणादेवी त्यांच्या बायकोचं नाव होतं. लोणादेवी आणि रोहिदास दोघे बाहेर राहू लागले अंगणात. आणि अंगणात राहिल्यानंतर यांना सवय होती वारकऱ्यांच्या चपला फुकट शिवायच्या, ऋषीमुनींचे बूट फुकट शिवायचे, पादस्त्राव फुकट करून द्यायचे, सगळ्यांना फुकट शिवून द्यायचं. कोणी दिलं मनाने तर घ्यायचं, नाही तर राहिलं. मग कोण मनाने देणार आहे? कोण मनाने देत नव्हतं. काय थोडंफार दिलंय तेवढ्यातच दोघांचं भागवायची. आणि मात्र
त्याच्या बायकोला सुद्धा आनंदच व्हायचा. असू द्या म्हणायची, बायको पण दानशूर होती. तिला कौतिकाने ती रोहिदासाचं पाहत होती. बघता बघता बराच काळ गेला आणि बराच काळ गेल्यानंतर रोहिदास असंच दान धर्म करायला लागले. आणि काशीमध्ये जेव्हा ब्राह्मणाची आणि रोहिदासाची भाषणाची वादावादी आपल्या प्रयोग करायला लागले वेगवेगळे. काशीचे ब्राह्मण आपल्या ग्रंथावरती टीका वगैरे काय काय करू लागले, वेगवेगळे प्रयोग करायला लागले. त्यामध्ये रोहिदास उत्तीर्ण व्हायला लागला. पासच व्हायचं सगळ्यात. मग उत्तीर्ण व्हायला लागल्यावर ह्या ब्राह्मणाला वाटायचं, बघितलं तर चर्मकारण नाटक फार, अरे बघितलं तर चर्मकारण नाटक एवढी मोठी मोठी करतोय, याला जरा बघितलंच पाहिजे. बोलवलं काशीतल्या राजाला, सांगितलं, हे म्हणा असं शास्त्र उत्तर एकदम फटाफट देतोय, काय ह्याला सांगितलं, हा तांबार आहे, ह्याचं बंद करा, नाम घेणं, हे सगळं जी चरित्र सांगतोय, कीर्तन भजन करतोय, त्याचं ते सगळं बंद करून टाका. आम्ही ब्राह्मणांनी करतात, त्याला कशाला करायला होता. पण ते सगळ्या लोकांना आवडत होतं. जी ब्राह्मणाला येत नव्हतं ते रोहिदासाला उत्तम प्रकारे येत होतं. रोहिदास हे संत होते, ब्राह्मण हे संत नव्हते, फुगीर होते, गर्विष्ठ होते. रोहिदासाला हरवण्याचा प्रयत्न केला. रोहिदासाच्या समोर कबीराला आणून घातलं आणि रोहिदासाचा शाब्दिक वाद कबीराबरोबर लावला. आणि कबीराचा आणि रोहिदासाचा शाब्दिक शास्त्रिक वाद चालू झाला. वादावादी करत असताना कबीराने हरवलं रोहिदासाला. आणि हरवल्यानंतर परत मात्र रोहिदास हरल्यानंतर कबीराचं दर्शन घेतलं आणि म्हणले, मला काहीतरी कमी. कबीरदास म्हणले, तुला गुरुची कमी आहे. मग मला गुरु कुठं भेटेल, गुरु कुठं भेटेल. म्हणे वाराणसीतच गुरु आहेत, फक्त शोधण्याचा प्रयत्न कर. वाराणसीत गुरु शोधायचा प्रयत्न चालू झाला रविदासाचा. आणि एका जागेवर रामदास दिसले. रामदासाचं दर्शन झालं, गुरुची भेट झाली. रामदासाला सुद्धा रोहिदासाला पाहून आनंद झाला आणि रोहिदासाला सुद्धा आनंद झाला. दोघांची गळाभेट झाली आणि गुरुची शिष्याची भेट झाल्यानंतर इथून पुढं वादिवाद करताना कधीच रोहिदास हारले नाही. ते कधीच हारले नाही. परत ब्राह्मणाला रोहिदासाचं भजन कीर्तन फुकट काम करून देणं, संतांची सगळी अवस्था ह्या ब्राह्मण मंडळीला बघवली नाही. परत त्यांनी तक्रार काशीच्या राजाकडे नेली आणि राजाकडे तक्रार नेल्यानंतर म्हणले, आम्हाला सुद्धा शाब्दिक शास्त्रिक वाद करायचा आहे रोहिदासाबरोबर. रोहिदासाने हे बंदच केलं पाहिजे, ते आमचं काम आहे, तुम्ही कसं काय दुसऱ्याकडून करून घेता, चांबारे कुठे करत असतेत का. म्हणून त्यांना बोलवून घेतलं. परत शाब्दिक वाद चालू झाला. रोहिदासाने वादिवाद करताना ब्राह्मणांना हलवले, हरवून टाकले, हादरले आणि परत म्हणले, आता असा वादिवाद करायचा नाही. आता शाडूची मूर्ती, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची शाडूची मूर्ती करायची आणि ती टेबलवरती ठेवायची, त्याला पायऱ्या करायच्या आणि सगळ्यांनी समोर बसायचं आणि राजाने आज्ञा करायची. ती शाडूची मूर्ती ज्याच्याकडे चालत जाईल तो सगळ्यात उत्तम असं समजायचं. शाडूची मूर्ती कुठं चालते का, चालते का शाडूची मूर्ती, चालते, पण भाव लागतो. भाव तिथं देव असतो, भाव असला का देव येतच असतो. शाडूची मूर्ती ज्याच्याकडे चालत जाईल ते सर्वात श्रेष्ठ ठरतील. ब्राह्मण मंडळी सगळं गाव गोळा झालं आणि शाडूच्या मूर्तीला तो राजा म्हणला, कोण हाक मारतय अगोदर. ब्राह्मणाने हात वरी केला. गर्विष्ठाला गर्वच फार असतो. गर्विष्ठ गप काय बसत नाही, फजिती करून घेतल्याशिवाय राहत नाही. गर्विष्ठ हात वरी करूनच उभा राहिले. आम्ही मारतो, आम्ही मारतो, आम्ही हाक मारतो. बरं ठीक आहे म्हणले, लांब गेले म्हणले, मारा हाक त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला. देवाला हाक मारली, पांडुरंगा, भगवंता, नारायणा,